सोनम वांगचुक या व्यक्तीने स्वतःचं आयुष्य सध्या पणाला लावलेलं आहे, कारण देशाच्या शिक्षण व्यवस्थेला न्याय मिळावा असं त्यांना सतत वाटतंय। तब्बल 18 दिवसांपासून अन्नाचा एकही कण न खाता दिल्लीच्या जंतर मंतरमध्ये त्यांचं आंदोलन सुरू आहे। त्यात त्यांचं 8 किलोपेक्षा जास्त वजन घटलेलं आहे, प्रकृती गंभीर झाली आहे आणि आता हे आंदोलन थेट दिल्ली हायकोर्टाच्या दारात पोहोचलंय। मात्र प्रश्न हा फक्त सोनम वांगचुक यांच्या जीवाचा आहे का? तर नाही। प्रश्न आहे लोकशाहीच्या आंदोलनाचा, विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आणि न्याय व्यवस्थेच्या भूमिकेचा। नेमकं काय घडलंय? ही याचिका कोर्टात कोणी आणि का दाखल केली आहे? अशा प्रकारची याचिका दाखल करता येऊ शकते का? आणि कोर्ट आता यावर काय निर्णय घेईल? या सगळ्याबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। लडाखचे प्रसिद्ध शिक्षण तज्ञ, अभियंता आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक गेल्या 28 जून पासून दिल्लीतल्या जंतर मंतरवर आमरण उपोषण करतायत। पण हे आंदोलन फक्त एका व्यक्तीचं नाहीये, तर देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचं आहे। मूळ प्रकरण पाहायला गेलं तर सोनम वांगचुक यांची प्रमुख मागणी हीच आहे की केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नीट यूजी पेपर लीक प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारावी आणि राजीनामा द्यावा आणि देशातल्या परीक्षा व्यवस्था पारदर्शक आणि भ्रष्टाचार मुक्त व्हावी, अशी प्रमुख मागणी त्यांची सध्या आहे। त्यांचं म्हणणं आहे की मेहनत करून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये, पेपर लीक सारख्या घटना थांबल्या पाहिजेत आणि दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे। पण दिवसेंदिवस उपोषण लांबत चाललं असून त्याचा थेट परिणाम आता त्यांच्या शरीरावर दिसू लागलाय। माहितीनुसार वांगचुक यांचं वजन हे 8.5 किलो कमी झालंय। डॉक्टरांकडून त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जाते आणि याच पार्श्वभूमीवर आता एक मोठं पाऊल उचलण्यात आलंय। दिल्ली हायकोर्टात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे। विशेष म्हणजे ही याचिका एका 68 वर्षीय ज्येष्ठ वकिलाने दाखल केली आहे। याचिकाकर्त्यांचं असं म्हणणं आहे की जर उपोषण असं सुरू राहिलं तर पुढच्या काही दिवसांमध्ये वांगचुक यांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो। म्हणून न्यायालयाने तातडीने हस्तक्षेप करावा, त्यांना सरकारी न्यायालयात दाखल करण्याचे आदेश द्यावेत आणि गरज पडल्यास लिक्विड डाएट किंवा वैद्यकीय उपचारांच्या माध्यमातून त्यांचा जीव वाचवावा। कारण एखाद्या व्यक्तीला त्यांच्या आंदोलनाच्या अधिकारासोबतच जगण्याचा अधिकार देखील असतो। सुनावणी दरम्यान याचिकाकर्त्यांचे वकील असं म्हणाले की एक सामाजिक कार्यकर्ता लोकशाही मार्गाने आंदोलन करतोय, पण त्याची प्रकृती पाहता हे आत्महत्येसारखं पाऊल ठरू शकतं। यावर दिल्ली हायकोर्टानेही चिंता व्यक्त केली आहे। कोर्टाने केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारला नोटीस पण बजावली आहे। संबंधित अधिकाऱ्यांनी यावर भूमिका स्पष्ट करावी असे निर्देश सध्या देण्यात आले। आज या प्रकरणावर पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे। मात्र महत्त्वाचा मुद्दा असा आहे की कोणीही दुसऱ्या व्यक्तीसाठी अशा प्रकारे जनहित याचिका दाखल करू शकतं का? तर हो, नक्कीच अशा प्रकारे जनहित याचिका दाखल करू शकतं जर एखादा विषय हा सार्वजनिक हिताचा असेल तर, किंवा एखाद्या व्यक्तीचा जीव धोक्यात असल्याचं दिसत असेल तर, आणि ती व्यक्ती स्वतः न्यायालयात जाऊ शकत नसेल तर कोणताही जागरूक नागरिक असेल किंवा सामाजिक कार्यकर्ता किंवा वकील अशा प्रकारची जनहित याचिका म्हणजेच PIL दाखल करू शकतो। मात्र मुद्दा असा आहे की कोर्ट प्रत्येक याचिका लगेच मान्य करतं का? तर नाही। सगळ्यात आधी न्यायालय हे पाहतं की ही याचिका खरंच सार्वजनिक हितासाठी आहे की त्यामागे वैयक्तिक स्वार्थ तर नाहीये ना, आणि न्यायालयाच्या हस्तक्षेपाची यात खरंच गरज आहे का, हे सगळं ते पडताळून पाहतं। हे समाधानकारक वाटल्यानंतरच कोर्ट पुढील आदेश देतं। मात्र कोर्ट असं जबरदस्तीने कोणाचं उपोषण सोडवू शकतं का? किंवा कोर्ट एखाद्याला जबरदस्तीने अन्न देण्याचे आदेश देऊ शकतं का? तर याचं उत्तर इतकं सरळ नाहीये। भारतीय संविधान प्रत्येक नागरिकाला जीवनाचा अधिकार देत, दुसरीकडे लोकशाहीत शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचाही अधिकार देतो। म्हणून अशा प्रकरणांमध्ये न्यायालयाला या दोन्ही अधिकारांमध्ये समतोल राखावा लागतो। जर एखाद्या व्यक्तीचा जीव हा तातडीच्या धोक्यात असल्याचं वैद्यकीयदृष्ट्या स्पष्ट झालं तर न्यायालय सरकारला आवश्यक ती वैद्यकीय उपचार करण्याचे निर्देश देऊ शकतं। पण प्रत्येक प्रकरणातील परिस्थिती, वैद्यकीय अहवाल आणि कायदेशीर बाबी लक्षात घेऊनच हा निर्णय घेतला जातो। मात्र आज प्रश्न हा फक्त सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचा नाहीये, तर प्रश्न आहे विद्यार्थ्यांच्या भविष्याचा, परीक्षा व्यवस्थेवरील विश्वासाचा, लोकशाही आंदोलनाचा आणि एका आंदोलनकर्त्याचा जीव वाचवण्याच्या जबाबदारीचा। आता दिल्ली हायकोर्टाच्या पुढील सुनावणीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। मात्र तुम्हाला याबद्दल काय वाटतं? म्हणजे कोर्ट वांगचुक यांच्या जीवाला प्राधान्य देईल की त्यांच्या आंदोलनाच्या अधिकाराला? तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच वेगवेगळ्या सामाजिक विषयासाठी न्यूज 18 मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका।